नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 28 जुलै 2025 आणि मी आलो आहे दत्त शिरोळ कारखाना दादांच्या कारखान्यावर आलेलो आहे. तर या कोल्हापूर भागातल्या ह्या शिरोळ भागातल्या जमिनी काय होऊ लागल्या, पाण्यानं जमिनीमध्ये पाणी साचून खराब होऊ लागल्या. म्हणून कारखान्यानं काय केलं, स्वतःचा निधी करून शेतकऱ्याची मदत करून ड्रेनेज म्हणजे निचरा प्रणाली केली. तर ही काय केलेलं आहे की संपूर्ण शेतामध्ये असे पाईप काढलेले आहेत. म्हणजे शुद्ध त्या पाईपाला शेताचं सगळं पाणी याच्या जाते. याचं आउटलेट डायरेक्ट नदीपर्यंत नेलेलं आहे. म्हणजे कृष्णा आणि पंचगंगा नदीत नेऊन हे आउटलेट काढलेलं आहे. जर वाटलं आपल्याला समजा की शेताला पाणी भरपूर बस झालं तर लगेच हे कॉळप सुरू करायचा. मग ह्या शेतातलं पाणी लगेच याच्यातून नदीकडे जाते. 2 मिनिटात हे अधिकारी सांगतील. ही जी आपली लाईन बघतोय या DWC लाईन आहेत. कारखान्याने एवढा मोठा प्रोजेक्ट हे केलाय की या लाईनची स्ट्रेंथ 50 वर्ष आहे. 50 वर्ष विदाउट मेंटेनन्स आहे. आपलं हे काम 19 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे. 2021 साली पूर्ण झालेलं आहे. 1 रुपये मेंटेनन्स केलेलं नाही आहे. पूर्ण सायपन पद्धतीनं पाणी जात आहे. आणि हे जे आपण पीक बघतोय हे ह्या म्हणजे आम्ही बघताच लावण जाऊन पहिलं खोडवा आहे. म्हणजे पूर्ण ज्यात काय पिकत नव्हतं, पिकतच नव्हत्या पूर्ण, ते पहिलं खोडवा आहे. आणि साधारण ह्यांचं 42 गुंठ रान होतं भावाभावांचं मिळून. त्यात साधारण 80 टन ऊस काढला. म्हणजे एकरी 1 टनानं ऊस पडलाय पहिलं पीक. म्हणजे सांगायचं म्हणजे हे जमीन आपलं क्षारयुक्त झाल्यामुळे पिकत नव्हत्या. पण कारखान्यानं काय केलं, स्वतःहून पुढाकार घेऊन हे काम चालू केलंय. आणि या ठिकाणी या पहिल्या वर्षी हे खोड्याचं पीक बघा असं एवढं आलेलं आहे. तर ह्या शेतामध्ये म्हणजे पाणी इतकं साचत होतं. पण काय केलं, नाला न करता हे संपूर्ण असं तंत्रज्ञान या ठिकाणी विकसित केलेलं आहे. आणि या ठिकाणी जर आपल्याला वाटलं की पाणी शेतामध्ये भरपूर झालं, लगेच क्वाक सोडून लगेच याच्यातलं पाणी निचरा करून देता येतं. जर आपल्याला वाटलं पाणी द्यायचं, लगेच हे क्वाक बंद करता येतं. म्हणजे हे जमिनीतलं पाणी बाहेर काढून देण्याची व्यवस्था आहे आणि वरी आणायची व्यवस्था म्हणून असं हा प्रयोग दत्त शिरोळ कारखान्याने केलेला आहे.